नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 5. देवांकडून देवीची स्तुती, अंबिकेच्या रूपाची प्रशंसा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दैवे नमः. या उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे. महासरस्वती ही देवता आहे. अनुष्टुप हा छंद आहे. भीमा ही शक्ती आहे. भ्रामरी हे बीज आहे. सूर्य हे तत्व आहे आणि सामवेद हे स्वरूप आहे. श्री महासरस्वतीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ तर चरित्राचा पाठ करताना याचा विनियोग करावा. जी आपल्या करकमलांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य व बाण धारण करते, जिची कांती शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी व मनोहर आहे, जी त्रैलोक्याचा आधार आहे, जिने शुंभादी दैत्यांचा नाश केला आहे, जी महापूर्वा सर्वांच्या आधीची आहे व जी गौरीच्या शरीरातून प्रकट झाली आहे, त्या सरस्वतीला मी मनापासून वंदन करतो. मेधा ऋषी सुरताला म्हणाले, हे राजा, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या दोन दैत्यांनी आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्याचे राज्य व देवांचे यज्ञभाग हरण केले. ते दोघेच सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांचे अधिकार चालवू लागले. पवनाचे व अग्नीचे कार्यही ते स्वतःच करू लागले. त्यांनी देवांना पराजित, अपमानित व राज्यभ्रष्ट करून स्वर्गातून हकलून दिले. तेव्हा त्या महादैत्यांनी अधिकार हरण करून हाकलून दिलेले सर्व देव अपराजिता देवीचे स्मरण करू लागले. त्या देवीने आपल्याला, तुम्ही माझे संकट समयी स्मरण केल्यास मी तुमची सर्व मोठी संकटे तात्काळ दूर करीन, असा वर दिलेला आहे. असा मनोमन विचार करून ते गिरिराज हिमालयावर गेले. तेथे भगवती विष्णू मायेची स्तुती करू लागले. ते म्हणाले, देवीला नमस्कार असो. सर्व प्रकारचे कल्याण करणाऱ्या महादेवीला सतत नमस्कार असो. शुभ अशा प्रकृतीला नमस्कार. नियमित आचरण करणारे आम्ही तिला वंदन करतो. रौद्र स्वरूपी देवीला नमस्कार असो. नित्या, गौरी व धात्रीला नमस्कार असो. ज्योत्स्ना चंद्रप्रकाशाप्रमाणे शीतल कांती असणारी, चंद्ररूपिणी व सुखस्वरूप अशा त्या देवीला सतत नमस्कार असो. शरणागतांचे कल्याण करणारी, रुद्धी व सिद्धिरूप अशा त्या देवीला नमस्कार. नैऋत्ती राक्षसांची लक्ष्मी, राजांची वैभव लक्ष्मी व शर्वाणी शिवपत्नी देवीला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, दुर्गम संकटातून सुखरूप तारून नेणारी, सारा, सर्वांची सारभूता, सर्वकारिणी, सर्व कार्य करणारी, ख्याती, कृष्णा व धूम्र स्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत सौम्य, शांत व अत्यंत रौद्र रूप धारण करणाऱ्या त्या देवीला विनम्रतेने वारंवार नमस्कार असो. जगाची प्रतिष्ठा, आधार असणाऱ्या कृतिशील देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांतील विष्णुमाया म्हटली जाते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील चेतना म्हटली जाते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात बुद्धिरूपाने स्थित आहे, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात निद्रारूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शुद्धारूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात छायारूपाने असते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शक्तिरूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात तृष्णारूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रात क्षमारूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात जाती,
जन्म उत्पत्ती रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात लज्जा रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात शांती रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात श्रद्धा रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात कांती, तेज, शोभा रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात लक्ष्मी रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात वृत्ती रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात स्मृती रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात दया रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात तुष्टी, संतोष, समाधान रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात माता रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रात भ्रांती रूपाने राहते, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी सर्व प्राणी मात्रांच्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवी आहे व जी सर्व प्राणी मात्रात सतत व्यापून राहिलेली आहे, त्या व्याप्ती देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी चिती रूपाने, चैतन्य व जाणीव रूपाने सर्व जगाला व्यापून राहिली आहे, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. प्राचीन काळी आपले अभिष्ट कार्य झाले म्हणून आम्ही देवांनी जिची स्तुती केली, तसेच देवराज इंद्राने पुष्कळ दिवस जिची सेवा केली, ती कल्याणकर्ती ईश्वरी देवी आमचे सर्व शुभ व मंगल करो, आमची सर्व संकटे दूर करो. या समयी उन्मत्त दैत्यांकडून छळले गेलेलो आम्ही सर्व देव ज्या परमेश्वरीला वंदन करीत आहोत, तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करताच जी त्यांच्या सर्व संकटांचा तात्काळ नाश करते, ती देवी आमचे संकट दूर करो. ऋषी पुढे म्हणाले, हे राजा, याप्रमाणे सर्व देव त्या परमेश्वरीची स्तुती करीत असताना देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आली. सुंदर भुवया असणाऱ्या त्या भगवतीने देवांना विचारले, तुम्ही येथे कोणाची स्तुती करीत आहात? तेव्हा तिच्याच शरीर कोशातून प्रकट झालेली शिवा अंबिका देवी म्हणाली, शुंभ दैत्याने पळवून लावलेले व युद्धात निशुंभ दैत्याने पराजित केलेले हे सर्व देव येथे जमून माझी स्तुती करीत आहेत. ती अंबिका पार्वतीच्या शरीर कोशातून प्रकट झाली म्हणून लोकांमध्ये तिला कौशिकी म्हटले जाते. ती प्रकट झाल्यानंतर पार्वतीचे शरीरही कृष्णवर्ण झाले म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर शुंभ व निशुंभ यांचे सेवक असलेले चंड व मुंड नामक दैत्य तेथे आले. त्यांनी अत्यंत मनोहर रूप धारण करणाऱ्या त्या अंबिकेला पाहिले. ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, एक अतिशय सुंदर स्त्री आहे. ती आपल्या दिव्य कांतीने जणू हिमालयाला प्रकाशित करीत आहे. हे असुरेश्वरा, तिच्यासारखे उत्तम देखणे रूप कोणीही कोठेही पाहिले नसेल. तरी ती कोण आहे हे जाणून घेऊन तिचा स्वीकार करावा. ती एक महान स्त्रीरत्न आहे. तिचे सर्व अवयव अत्यंत सुंदर असून ती आपल्या तेजाने सर्व दिशा उजळून टाकीत आहे. हे दैत्यराज, ती अजूनही तेथेच असून आपण तिला पाहिलेच पाहिजे. हे प्रभो, तुमच्या घरात त्रैलोक्यातील मणी, अश्व, गज आदी अनेक उत्तमोत्तम व अमूल्य रत्ने शोभत आहेत. तुम्ही इंद्राकडून हत्तींमध्ये रत्नच असा ऐरावत हा पारिजात वृक्ष, तसाच उच्चश्रवा अश्वही आणलात. हे हंस जोडलेले विमान तुमच्या अंगणात आहे. तेही एक रत्नच होय. हे अद्भुत विमान पूर्वी ब्रह्मदेवाकडे होते. तुम्ही महापद्म नामक निधी कुबेराकडून जिंकून आणलात, तर सागराने तुम्हाला किंजलकिनी नावाची केसरांनी सुशोभित अशी कधीही न कोमेजणाऱ्या कमळांची माला दिली आहे.
सोन्याचा वर्षाव करणारे वरुणाचे छत्र तुमच्या घरात आहे. त्याप्रमाणे प्रजापतीचा हा श्रेष्ठ रथही आता तुमच्याच ताब्यात आहे. हे दैत्यराज, मृत्यूची, यमाची, उत्क्रांतिदा नामक शक्ती तुम्ही हरण करून आणलीत आणि वरुणाचा पाश तुमच्या भावापाशी आहे. याच निशुंभापाशी समुद्रातून मिळणारी सर्व प्रकारची रत्नेही आहेत. अग्नीने तुम्हाला त्याने स्वतः शुद्ध केलेली अशी 2 वस्त्रे दिली आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्रैलोक्यातील सर्व उत्तमोत्तम रत्ने प्राप्त केली आहेत. मग हे कल्याणकारी श्रीरत्न तुम्ही का प्राप्त करून घेत नाही? ऋषी पुढे राजाला म्हणाले, हे राजा, चंडमुंडाचे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या एका महादैत्याला त्या देवीकडे दूत म्हणून पाठविण्याचे ठरविले. त्याला बोलावून तो म्हणाला, तू देवीपाशी जाऊन माझ्या सूचनेनुसार या सर्व गोष्टी सांग आणि असे काही कर की जेणेकरून ती प्रसन्न होऊन प्रेमाने लवकर येथे येईल. शुंभाच्या आज्ञेने तो दूत अतिशय रमणीय अशा त्या पर्वतापाशी गेला आणि तेथे असलेल्या देवीला मृदू मधुर वाणीत म्हणाला, हे देवी, सध्या दैत्यराज शुंभ हेच त्रैलोक्याचे परमेश्वर असून त्यांनीच मला दूत म्हणून तुझ्याकडे पाठवले आहे. सर्व देव त्यांची आज्ञा मानतात. कोणीही त्यांच्या वचनांचे उल्लंघन करीत नाही. त्यांनी दैत्यांच्या सर्व शत्रूंना जिंकले आहे. त्यांनी तुझ्यासाठी जो संदेश दिला आहे तो ऐक. ते म्हणतात, सर्व त्रैलोक्य माझ्या अधिपत्याखाली आहे. देवही माझ्या अधीन आहेत. सर्व यज्ञांचे वेगवेगळे आविर्भाग मीच ग्रहण करतो. माझ्यापाशी इंद्राचे वाहन असलेला ऐरावत आहे. क्षीरसागराच्या मंथनातून प्रकट झालेले उच्चैःश्रवा नामक अद्भुत अश्वरत्नही देवांनी मला नमनपूर्वक अर्पण केले आहे. हे सुंदरी, याशिवाय देव, गंधर्व आणि नागांपाशी ज्या काही रत्नासमान श्रेष्ठ वस्तू होत्या त्या सर्व आता माझ्यापाशी आहेत. हे देवी, आम्ही तुला जगातील स्त्रियांमधील श्रेष्ठ रत्न मानतो. म्हणून तू आमच्याकडे ये, कारण आम्ही रत्नांचे भोगते आहोत. हे चंचल नेत्रे सुंदरी, तू साक्षात रत्नस्वरूप आहेस. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू मला किंवा माझा महापराक्रमी धाकटा बंधू निशुंभ याला वर. मला वळण्याने तू अतुलनीय महान ऐश्वर्य प्राप्त करशील. याचा बुद्धिपूर्वक नीट विचार करून माझ्याशी विवाह कर. ऋषी पुढे राजाला म्हणाले, हे राजा, दूताने शुंभाविषयी असे सांगितल्यावर जगाला धारण करणारी ती कल्याणमयी दुर्गा भगवती मनोमन गंभीरपणे हसली. ती म्हणाली, हे दूता, शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि निशुंभही त्याच्यासारखाच पराक्रमी आहे. असे जे तू बोललास ते सर्व सत्यच आहे. त्यात किंचितही असत्य नाही. परंतु स्वतःच्या विवाहाविषयी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी माझ्या अल्पबुद्धीने यापूर्वीच जो मला युद्धात जिंकेल, माझा स्वपराक्रमाविषयी असलेला अभिमान हरण करेल आणि माझ्या इतकाच बलवान असेल तोच माझा पती होईल अशी प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा महादैत्य शुंभ किंवा निशुंभ यांनीच येथे यावे आणि युद्धामध्ये मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे असे माझे सांगणे आहे. यात विलंब करू नये. तिचे बोलणे ऐकून दूत म्हणाला, हे देवी, तू घमेंडी आहेस. माझ्यासमोर अशी दरपोक्ती करू नकोस. या त्रैलोक्यात असा कोण वीर पुरुष आहे जो शुंभ निशुंभासमोर युद्धाला उभा टाकेल? हे देवी, युद्धात अन्य दैत्यांच्या समोरही देव टिकू शकले नाहीत. तेथे तुझ्यासारख्या एकट्या स्त्रीचा काय निभाव लागणार? ज्यांच्या समोर इंद्रादिक निष्प्रभ झाले त्यांचा सामना तू काय करणार? म्हणून मी सांगतो तसे कर. तू शुंभ निशुंभाकडे चल. तसे केल्याने तुझी प्रतिष्ठा राहील. तुझे केस पकडून तुला फरफटत नेण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. अर्थात तुझी मानमर्यादा तूच सांभाळ. तेव्हा देवी म्हणाली, दूता, तुझे म्हणणे बरोबर आहे. शुंभ बलवान आहे. निशुंभही महापराक्रमी आहे. पण मी कसलाही विचार न करता पूर्वी जी प्रतिज्ञा करून बसले आहे त्याला काय करू? म्हणून आता जा आणि मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व त्या दैत्यराजाला आदरपूर्वक सांग. मग त्याला जे योग्य वाटेल ते तो करो. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवीदूत संवाद नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 6वा.
शुंभानिशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दैवे नमः. सर्वनेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ अशा पद्मावती देवीचे मी चिंतन करतो. ती नागराजावर उपविष्ट असून नागांच्या फण्यांवर शोभून दिसणाऱ्या मण्यांच्या विशाल माळा गळ्यात धारण केल्यामुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे. ती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून 3 नेत्र तिची शोभा वाढवित आहेत. तिच्या हातात माला, कुंभ, कपाल व कमळ असून तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र फार शोभून दिसतो. मेधाऋषी सुर्थाला म्हणाले, हे राजा, देवीचे बोलणे ऐकून शुंभाने पाठविलेल्या त्या दूताला अतिशय संताप झाला. त्याने दैत्य राजाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला. ते ऐकून शुंभ अतिशय संतप्त झाला. दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला तो म्हणाला, तू स्वतःचे सैन्य घेऊन जा आणि त्या दुष्ट स्त्रीला तिचे केस धरून ती कितीही विवळ झाली तरीही बलपूर्वक ओढत येथे घेऊन ये. त्यावेळी तिच्या रक्षणार्थ जो कोणी उभा ठाकेल तो देव, यक्ष वा गंधर्व कोणीही असो त्यालाही मारून टाक. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे शुंभाची आज्ञा होताच धूम्रलोचन 60,000 दैत्य सैन्य घेऊन त्वरेने तेथे निघाला. तेथे पोचल्यावर हिमालयात राहणाऱ्या त्या देवीला पाहून तो मोठ्याने म्हणाला, तू शुंभ निशुंभ यांच्याकडे चल. तू स्वखुशीने माझ्या स्वामींकडे आली नाहीस तर मी तुझ्या केसांना धरून तुला बळाने ओढत फरफटत नेईन. तेव्हा देवी म्हणाली, तुला दैत्य राजाने पाठविले आहे. तू स्वतः बलवान आहेस आणि समवेत हे सैन्यही घेऊन आला आहेस. अशा वेळी तू मला जबरदस्तीने नेणार असलास तर मी काय करणार? ऋषी म्हणाले, हे राजा, देवीने असे म्हणताच तो धूम्रलोचन दैत्य तिच्याकडे धावला. तेव्हा अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्म करून टाकले. त्यानंतर संतप्त झालेली असुरांची महान सेना आणि अंबिका यांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण, शक्ती आणि परशु यांचा जणू वर्षावच केला. तेव्हा देवीचे वाहन असलेला सिंह आयाळ पिंजारून आणि क्रोधाने भयंकर गर्जना करून दैत्य सैन्यावर तुटून पडला. त्याने काही दैत्यांना पंजाच्या तडाख्याने, काहींना आपल्या जबड्याने तर काही महादैत्यांना खालच्या दाढांनी रगडून ठार मारले. त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी कित्येकांची पोटे फाडली तर पंजाच्या फटकाऱ्यांनी कित्येकांची मस्तके धडावेगळी केली. त्याने कित्येकांची मस्तके व हात छिन्न विछिन्न केले. इतकेच नव्हे तर पिंजाळलेल्या आयाळीचा तो क्रुद्ध सिंह काहींची पोटे फाडून त्यांच्या अंगातील रक्तही प्याला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबली सिंहाने अल्पावधीत त्या सर्व सैन्याचा नाश केला. देवीने धूम्रलोचनाचा वध केला आणि तिच्या सिंहाने सर्व सैन्य मारून टाकले. हे ऐकून त्या दैत्याधिपती शुंभाला राग आला. त्याचे ओठ संतापाने थरथरू लागले. त्याने चंड व मुंड या महादैत्यांना आज्ञा दिली, तुम्ही प्रचंड सैन्य घेऊन तिकडे जा आणि तिला लवकर घेऊन या. तिच्या केसांना धरून ओढत किंवा बांधून आणा. तसे शक्य होणार नाही असे वाटले तर तिच्याशी युद्ध करा. तुम्ही सर्व असुरांनी आपापल्या आयुधांनी तिला मारा. अशा प्रकारे त्या दुष्ट स्त्रीला मारल्यावर व तिच्या सिंहाला नष्ट केल्यावर ती अंबिका ज्या अवस्थेत पडलेली असेल त्या अवस्थेत तिला येथे घेऊन लवकर या. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभानिशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध या नावाचा
6वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गा दैवे नमः. 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 ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कन्दमाताय 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 नमः.